शौर्य आणि समृद्धीचा सण असणाऱ्या विजयादशमीनिमित्त आज देशभरात उत्साह। सरस्वती आणि शस्त्रपूजनानंतर रावण दहनानं दसरा होणार साजरा। पाकिस्ताननं पुन्हा आगळीक केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील। भुज लष्करी तळावरती जवानांसोबत शस्त्रपूजन केल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला इशारा। राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली। नागपुरातल्या रेशीमबागेत साजरा झाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 100वा विजयादशमी उत्सव। स्वयंसेवकांनी केलं ध्वजवंदन, शस्त्रपूजन आणि पथसंचलन। देशाप्रती उत्तरदायी असलेल्या हिंदू समाजाचं बळकट, सद्गुणी आणि संघटित स्वरूप हीच देशाच्या एकता, अखंडता, विकास आणि सुरक्षेची हमी। सरसंघचालक मोहन भागवत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समरसतेचा मार्गच संघामध्ये प्रत्यक्षात अंमलला जातो। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं संघाच्या कार्यक्रमात प्रतिपादन। आज 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरातल्या दीक्षाभूमी इथं देश-विदेशातून आलेल्या अनुयायांची गर्दी। मुख्यमंत्र्यांनी ड्रॅगन पॅलेस इथं केली बुद्ध वंदना। राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था डिजिटल विद्यापीठ मंचाचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झालं उद्घाटन। बीड जिल्ह्यात जातीय राजकारणामुळे निर्माण झालेल्या जातीपातीच्या भिंती नष्ट केल्या पाहिजेत। भगवानगडावरच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांचं आवाहन। आणि अहमदाबाद इथल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारताच्या भेदक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजचा पहिला डाव 162 धावांवरच आटोपला। भारताची सावध सुरुवात।